झेंडे. तर त्याचा अर्थ बहुतांश लोकांना माहीत नाही. तर अफगाणिस्तानच्या आणि पाकिस्तानच्या सीमेवरती एक किल्ला आहे अटकेचा, अटक नावाचा. तर साताऱ्याचं राज्य म्हणजे आत्ता आपण ज्या वास्तूमध्ये बसलोय त्याची शेवटची हद्द ही त्या किल्ल्यापर्यंत पोचलेली होती. म्हणून तेव्हापासून ती म्हण अस्तित्वात आली आहे की अटकेपार झेंडे रोवले. छत्रपती त्या जिथे त्या एवढ्या मोठ्या साम्राज्याचं तख्त होतं, त्या तख्तावरती आपण आता त्या तख्ताच्या राजवाड्यामध्ये आपण बसलेलो आहोत. त्यालाच तख्ताचा वाडा म्हणतात. मी तुम्हाला त्याचं जवळपास क्षेत्रफळ सांगतो. छत्रपती शाहू महाराजांनी 1708 साली इथं अजिंक्यद्रयावरती राज्याभिषेक करून घेतला. आता पार्श्वभूमी सांगत नाही, तेवढा वेळ नाही आहे. पण छत्रपती शाहू महाराज जेव्हा औरंगजेबाच्या कैदेतून सुटून 1707 साली साताऱ्यामध्ये आले आणि 12 जानेवारी 1708 साली त्यांनी अजिंक्यद्रयावरती आपला राज्याभिषेक करून घेतला. ज्यावेळेस राज्याभिषेक झाला त्यावेळेस स्वराज्य म्हणायला किंवा राज्य अस्तित्वातच नव्हतं. याचं कारण असं की त्याच्या पूर्वी जे औरंगजेबाचं आक्रमण महाराष्ट्रावरती झालं होतं, स्वराज्यावरती झालं होतं, तेव्हा संपूर्ण स्वराज्य धुळीस मिळालं होतं. अशा वेळेस राजाराम महाराज असतील, ताराबाई साहेब असतील, यांनी धीरोदात्तपणे राज्य लढवलं होतं, राखलं होतं. 1700 साली राजाराम महाराजांचं निधन झाल्यानंतर ताराबाई साहेबांनी 8 वर्ष राज्य आपलं स्वतःच्या मुलाला गादीवरती बसून सांभाळलं होतं. राजाराम महाराजांनी कधी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला नाही. याचं सगळ्यात मोठं कारण होतं की राजाराम महाराजांचं स्वतःचं असं म्हणणं होतं की राज्याचे खरे धनी म्हणजे छत्रपती शाहू महाराज, जे औरंगजेबाच्या कैदेत आहेत, आणि मी या राज्याचा फक्त विश्वस्त म्हणून म्हणजे सांभाळणारा म्हणूनच मी राज्य हे सांभाळतोय. जेव्हा कधी शाहू महाराज सुटून येतील तेव्हा हे राज्य मी शाहूंच्या हवाली करेन आणि मी त्यांची सरदारकी पत्करेन. असं कित्येक पत्र राजाराम महाराजांची उपलब्ध आहेत. म्हणजे स्वतः राजाराम महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेतून शाहू महाराजांना सोडवायचा कितीतरी प्रयत्न केला होता. पण नंतरच्या काळात इतिहासकारांनी ताराबाईला असं काही रंगवलं की शाहू महाराजांच्या विरोधक होत्या किंवा शाहू महाराज. आता ठीक आहे, काही सत्ता संघर्ष झाले ते कुणाच्या घरात होत नाहीत, भाऊबंदकीत होतात, सगळे होतात, पण त्याला तितकं महत्त्व द्यायची गरज नव्हती इतिहासामध्ये. पण ठराविक लोकांनी तेवढंच फार प्रकर्षानं पुढे आणायच्या गोष्टी केल्या, त्याच्यामुळे आपण त्याच इतिहासामध्ये अडकून पडलो. पण जेव्हा ताराबाई म्हणजे जेव्हा शाहू महाराजांनी साताऱ्यात येऊन राज्य ताब्यात घेतलं ताराबाईंकडून, आणि ताराबाई करवीर मार्गे आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्गावरती निघून गेल्या होत्या. जेव्हा शाहू महाराजांनी त्यांचा पाठलाग सोडून परत अजिंक्यताऱ्यावरती आले आणि आपला राज्याभिषेक करून घेतला, त्यानंतर ताराबाईंनी करवीर राज्य स्थापन केलं. त्याच्यानंतर मग करवीर राज्य अस्तित्वात आलं. तेव्हा काही वर्षानंतर ताराबाईंना त्यांच्या ज्या राजारामांच्या ज्या दुसऱ्या पत्नी होत्या त्यांनी म्हणजे तिथं सत्ता संघर्ष होऊन सत्तांतर झालं आणि ताराबाईंना कैदेत पडावं लागलं. इकडे शाहू महाराजांनी राज्यविस्तार प्रचंड वाढवला होता. म्हणजे आत्ताच तुम्हाला सांगितलं की अटकेपार झेंडे फडकले एवढं मोठं साम्राज्य उभं केलं होतं आपलं. म्हणजे अगदी दिल्लीत बादशाह बसणार कोण हे शाहू महाराज या तख्ताच्या वाड्यातून ठरवत होते. तर अशा वेळेस करवीर आणि सातारामध्ये पण खूप सत्ता संघर्ष सुरू होता. त्यात एक मोठी लढाई झाली, वारणेची लढाई. आपण तुम्ही ऐकलं असेल नसेल माहीत नाही, पण एक वारणेची खूप मोठी लढाई झाली कोल्हापूर आणि सातारा गादीमध्ये. त्यामध्ये साहजिकच शाहू महाराजांचा विजय झाला होता. पण शाहू महाराजांनी ते राज्य ताब्यात नाही घेतलं. शेवटी आपलेच भाऊबंद, आपलेच परिवार असल्यामुळं त्यांनी एक ड्राफ्ट तयार केला, एक वारणेचा तह म्हणतात त्याला, की करवीर राज्य स्वतंत्र राहील आणि सातारा राज्य स्वतंत्र राहील. भारताचा दक्षिण भाग करवीर राज्य सांभाळेल आणि उत्तरेकडचा भाग सातारा छत्रपती सांभाळतील, असा तो करार होता. त्यानंतर कधीही करवीर आणि सातारामध्ये कधीही सत्ता संघर्ष झालेला नाही. महत्वाचं इथं सांगायचं असं की त्यानंतर शाहू महाराजांनी कधीही राज्याभिषेकानंतर मागं वळून पाहिलेलं नाही. म्हणजे इतिहासात बहुतांश म्हणण्यापेक्षा 99% इतिहासकारांनी शाहू महाराजांना अगदी आरामशीर राहणारा राजा, विलास भोगणारा राजा, म्हणजे अगदी त्यांचे पेंटिंग जरी पाहिले तुम्ही, हुक्का ओढतानाचं पेंटिंग वगैरे खूप प्रकाशित केलं गेलं. पण साधी गोष्ट आहे की अटकेपार झेंडे एवढं मोठं साम्राज्य पसरणारा राजा असा विलासी असू शकतो का, याचा विचार तरी कोणी करेल का? जर व्यसनाधीन राजा असता तर एवढं मोठं राज्य उभं राहिलं असतं का? म्हणजे ज्या मुघल साम्राज्यानं अखंड हिंदुस्थान व्यापला होता,
त्यालाही उलटं पाडून, म्हणजे तुम्हाला एक छोटीशी घटना सांगतो की शाहू महाराजांना जेव्हा 1707 साली सोडण्यात आलं औरंगजेबाच्या निधनाच्या वेळेस, तेव्हा आझमशहानं फक्त शाहू महाराजांना सोडलं आणि बाकी सगळा राजपरिवार कैदेत ठेवला होता. म्हणजे येसुबाई त्यावेळेस कैदेत होत्या. त्यांना तो दिल्लीला घेऊन गेला होता आणि दिल्लीमध्येच ठेवलं होतं. इकडे शाहू महाराजांनी राज्य स्थिर स्थावर झाल्यानंतर राज्याभिषेकानंतर दिल्लीची मोहीम आखली. आता बहुतांश तुम्ही जर वाचक असाल काही मंडळींना, तर त्यांना त्यामध्ये वाचायला मिळेल असेल की दिल्लीची मोहीम ही बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी केली असं सांगितलं जातं. पण जर मूळ कागदपत्र जर तुम्ही तपासलीत तर तुम्हाला अंदाज तिथेच येईल. त्यावेळेस मुळात बाळाजी विश्वनाथ हे पेशवेच नव्हते. त्यांच्याकडे एक फक्त सेनाकर्ते पद होतं. सेनाकर्ते पद म्हणजे काय, तर सेनेसाठी लागणारं साहित्य जमवाजमव करण्याची व्यक्ती, अधिकारी. ती मोहीम जी होती ती आपले राज्याचे जे सेनापती होते खंडेराव दाभाडे त्यांच्या नेतृत्वात ती आखली होती. आणि शाहू महाराजांनी ती मोहीम साताऱ्यामध्ये स्वतः प्लॅन केली होती. याच वास्तूमध्ये बसून प्लॅन केलेली ती मोहीम आहे. त्याचं नियोजन इतकं अफाट होतं, म्हणजे त्यांचे बुद्धिचातुर्य. तुम्हाला एक थोडकं छोटंसं उदाहरण देतो की शाहू महाराजांना माहित होतं की आपलं फौज जरी दिल्लीमध्ये गेली तर तिथली काय बादशाही आपल्याला काय लगेच उभं करणार नाही, की मागल ते देणार नाहीये. मग शाहू महाराजांनी एक आयडिया केली होती की जेव्हा संभाजी महाराजांच्या काळात एक औरंगजेबाचा मुलगा स्वराज्यात आला होता, अकबर नावाचा, तुम्हाला माहित असेल, कितपत लोकांना माहिती आहे, तो स्वराज्यात आला होता आणि त्याने संभाजीराजेंचा आसरा घेतला होता. स्वतःच्या वडिलांवर औरंगजेबाविरुद्धच त्यानं बंड पुकारलं होतं. तर शाहू महाराजांनी त्यावेळेस एक अचानक सांगितलं की आमच्याकडे तेव्हापासून अकबराचा पोरगा आमच्या ताब्यात आहे, तो साताऱ्यात आहे आणि तो साताऱ्यातच राहतोय. आता आम्ही त्याला दिल्लीला पाठवतोय. बऱ्या बोलानं आमच्या वतनाच्या, म्हणजे आता वतन म्हणजे काय तर सरदेशमुखीच्या सनद आहेत. चौथाई वसूल म्हणजे इकडचं कर वसूल करण्याचे अधिकार आहेत, स्वतंत्र राज्याचे अधिकार आहेत. ते आम्हाला बऱ्या बोलून द्या, नाहीतर आम्ही ह्याला गादी बसवतो. कारण दिल्लीत जो बादशाह बसला होता फारुख सियार, तो नात्यानं पंतू लागत होता. हा तर औरंगजेबाचा नातू, म्हणजे जर हा दिल्लीमध्ये आला तर ह्याला गादी बसवावं लागेल म्हणून तो फारुख सियार भयंकर घाबरला होता. मग त्यानं बरेचसे लोक पाठवायला सुरुवात केली की खरं आहे का बघा, खरंच त्याच्याकडे कैदेत आहे का बघा. तर शाहू महाराजांनी तेव्हा एक आयडिया केली होती. फक्त ठराविक लोकांनाच माहित होतं की हा खोटा आहे. सगळ्यांना आदेश दिले होते, हा दिसला की त्याला मुजरे करायचे, ह्याला अंबारीतच बसवायचा, ह्याला कधीच, म्हणजे समोर बादशाह उभा आहे असं त्याला बसवायचं. पण इथून दिल्लीपर्यंत जाईपर्यंत असं चालू होतं. साहजिक मोगलांचे हेर तर प्रवासात लक्ष ठेवून होते. फारुख सियारला बातमी कळवली की नाही, सगळे मुजरे, पेशवा मुजरा करतोय त्यांचा, पंतप्रधान मुजरा करतो म्हणजे काय. मग त्यांना खात्री पटली. मग सय्यद बंधू जे होते त्यांनी छत्रपतींच्या वतीनं आपले म्हणजे बोलणी सुरू केली होती भर दरबारात की बाबा यांना देऊन टाका. हे म्हणतात फारुख सियार काय ऐकायला तयार नाही. मग फारुख सियारनं जर ऐकलं नाही तर काय करायचं हे शाहू महाराजांनी आधी सांगून ठेवलं होतं. की शाहू महाराजांनी सांगितलं की जर ऐकलं नाही तर त्याला तख्तावरनं खाली खेचा, भर दरबारात त्याचे डोळे फोडान कैदेत टाका ना आपला माणूस बादशाह बसवा. आणि तसंच झालं. फारुख सियारनं काय ऐकलं नाही, येसुबाईंची काय सुटका करायला तयार नाहीये, चौथाईच्या सनदायला काय तयार नाहीये. मग भर दरबारात फारुख सियारला दरबारात खाली खिचून त्याचे डोळे फोडून आपल्या मर्जीचा बादशाह बसवून त्याच्याकडून येसुबाईंची सुटका करून घेऊन सगळ्या सनद आणल्या. मग मला सांगा की बरेच इतिहासकारांनी सांगितलं की शाहू महाराज हे मोगल धार्जिणे होते, त्यांनी कधी मोगलांविरुद्ध लढाईच केल्या नाही आहेत, त्यांनी बादशाही संपवली नाही. मग हे काय, जर स्वमर्जीतला बादशाह तिथे त्यांनी बसवलेला आहे, मग हे मोगलांचं म्हणजे वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याचाच प्रकार आहे ना हा. पण रंगवताना असं शाहू महाराजांना रंगवलं की ते विलासी होते. आता ह्या एका छोट्या घटनेवरून, छोटी नाही घटना पण ह्या घटनेवरून तरी आपल्याला समजू शकतं की शाहू महाराज किती बुद्धिचातुर्याचे होते. म्हणजे त्यांचे एक एक पत्र जर तुम्ही वाचले सगळे उपलब्ध आहेत. आता मध्ये एक पिक्चर येऊन गेला तो बाजीराव मस्तानी रणवीर सिंगचा, बऱ्याच लोकांनी पाहिला असेल. त्यात बाजीरावला बोलवायला ती मस्तानी येते, आमच्याकडे चला, आमच्या राज्यावरती हल्ला झालाय वगैरे. बहुतांश लोकांना हे माहीत नसेल की तिचा जो वडील आहे तो शिवाजी महाराजांकडं मदत मागायला एकेकाळी आला होता. मी तुमची सरदारकी पत्करतो,
तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याला सांगितलं होतं की तू स्वतःचं राज्य स्थापन कर, आमची सरदारकी पत्करून काय करणार. म्हणून त्याने ते स्वतःचं राज्य स्थापन केलं. तो राजा होता. त्याने पत्र जे लिहिलं होतं ते शाहू महाराजांना लिहिलं होतं. त्या पत्रात त्यांनी शाहू महाराजांना शिवरायांनी दिलेल्या वचनाची आठवण करून दिली होती की शिवाजी महाराजांनी आम्हाला वचन दिलंय की कधी जर आम्हाला गरज पडली तर तुम्ही आम्हाला मदतीला याल. आता आम्हाला खूप समोर बंगश बसलेला आहे फौज घेऊन, कुठल्याही क्षणी किल्ल्यावरती हल्ला होणार आहे. तेव्हा शाहू महाराजांनी वर उत्तर प्रांतात आपला विश्वासू सरदार तो पेशवाच होता थोरले बाजीराव, त्यांना आदेश दिला की त्वरित जाऊन त्यांना मदत करा. पण दाखवलं असं जातं, ठरवून काही गोष्टी केल्या जातात की दाखवलं असं जातं फक्त की शाहू महाराजांनी काही केलं नाहीये, केलं ते सगळे त्यांच्या पेशव्यांनी केले. मी काय पेशवा विरोधक नाहीये, पुढे ज्या घटना सांगणार आहे त्याची पार्श्वभूमी कुठे हे सांगणं गरजेचं आहे, म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगतोय. नंतरच्या काळात राज्य एवढं वाटलं त्यामुळे फार. आता शाहू महाराजांना दुसरा एक आरोप लावला जातो की त्यांनी कधी मोहिमा केल्या नाही. पण मला एक कळत नाहीये की त्यावेळेस नावाला शत्रूच उरला नव्हता, मग त्यांनी मोहिमा काढायच्या होत्या पुन्हा विरुद्ध, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळं शाहू महाराज किती म्हणजे तुम्हाला मी काढूनच आणले आता. म्हणजे शाहू महाराजांना अजात शत्रू म्हणलं जातं, तुम्हाला माहिती असेल. त्याचा अर्थ काय कुणाला माहिती आहे? ज्याचं कौतुक खुद्द शत्रूही करतो. मी लिस्टच काढून आणली, कोण कोण नावं सांगतो तुम्हाला, काय म्हणाले तेही सांगतो. बहादूर शाह मुघल बादशाह, सर्व सुरात श्रेष्ठ, हे भाषांतर करून आणलं. मला तुम्ही नंतर मागितलं तर मी तुम्हाला त्याचे अस्सल पुरावे देईन. तो काय म्हणतोय? सर्व सुरात श्रेष्ठ, सर्व उमरावात थोर. कोण? छत्रपती शाहू महाराज. दुसरं, हा हे सर्वात महत्वाचं आहे, इराणचा शहा नादिर शाह. त्याची छोटीशी गोष्ट आता आठवली म्हणून सांगतो. नादिर शाहनं दिल्लीवरती स्वारी केली होती आणि शाहू महाराजांनी तर म्हणजे त्यांना आपली दिल्लीमध्ये एक फौज तैनात असायची बादशाहमध्ये तिथल्या मदतीसाठी. जे चौथाईचे आपण सनद आणले होते त्याच्या बदल्यामध्ये आपण दिल्लीचं रक्षण करू म्हणून एक फौज आपण दिल्लीमध्ये ठेवली होती. तर त्यावेळेस इराणच्या शहानं दिल्लीवरती आक्रमण केलं होतं. त्यावेळेस बादशाहनं साजी केलं की शाहू महाराजांना कविता लिहून सांगितलं की बाबा त्वरित आम्हाला मदत करा. आता शाहू महाराज त्यावेळेस आपलं आत्ताचं जे उमरज आहे तिथे तळ टुकून होते, म्हणजे जवळपास 2 वर्ष तिथे राहिले होते. तिथे त्यांना ही बातमी कळाली. आता एवढ्या त्वरित महाराज पोहोचू शकत नव्हते किंवा कुठलाही सरदार पटकन जाऊ शकत नव्हता. मग पटकन काय पोचेल तर अफवा. म्हणजे पटकन पोचणं एकच गोष्ट आहे, ती म्हणजे अफवा. शाहू महाराजांनी अशी अफवा उठवली की नादिरशाह भारत सोडून पळून गेलाय आणि ते जाताना त्याने एक पत्र लिहिलं, त्या पत्रातला हा उल्लेख आहे. तेव्हा शाहू महाराजांनी अफवा काय उठवली की खुद्द शाहू महाराज त्यांची हुजुरातीची फौज घेऊन दिल्लीच्या मदतीस येत आहेत, एवढीच फक्त अफवा होती. ती अफवा इतक्या वेगानं पसरली, म्हणजे सगळा राजपुताना असेल, सगळे इतर लोक, या सगळ्यांमार्फत ती पोहोचली, लवकर पोहोचली नादिरशाहकडे. नादिरशाहनं ती मोहीम दिल्ली न लुटता ती मोहीम तिथं सोडून दिलेली. त्यावेळेस जाताना तो काय म्हटला बघा वाक्य, अखंड हिंदुस्थानास चालवण्यास आत्ताच्या घडीला एकच व्यक्ती योग्य आहे, ती म्हणजे छत्रपती थोरले शाहू महाराज. आता शत्रू सांगतोय की शाहू महाराज किती ग्रेट आहेत आणि आपलेच लेखक सांगतायत शाहू महाराज विलासी आहेत. कुणाला खरं मानायचं? दुर्दैव आहे. आणि सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणजे आपले सातारकरच शाहू महाराजांना विसरलेले आहेत. म्हणजे आत्ताची संख्या बघता कितपत, पण जे आहेत ते अस्सल आहेत. आता बहुतांश लोकांना प्रश्न पडला असेल कारण साताऱ्यात का इथं का राजधानी आणली असेल, राजवाडा. राजधानी ही नेहमी किल्ल्यावर असते. राजधानी किल्लाच होती. राज्य इतकं प्रचंड पसरलं होतं. एक कागद आढळला होता मध्यंतरी, किल्ल्यावरती आपल्या 350 पेक्षा जास्त इमारतींची नोंद आढळली शाहू महाराजांच्या काळात. एवढा मोठा कारभार झाला होता. किल्ला तुम्ही पाहिला असेल किती छोटासा आहे.
350 इमारती म्हणजे झाल्या काय? साहजिक कारभारासाठी किल्ला खूप खूप कमी पडत होता. त्यावेळी शाहू महाराजांनी बघा, मराठ्यांच्या 70 वर्षाच्या इतिहासात एकमेव छत्रपती ज्यांनी शहर बसवलं. 1720 सालचा पहिला कागद आढळतो तातडीनं वाडा बांधल्याचा, तो म्हणजे हा वाडा, तख्ताचा वाडा हा. आणि पाठीमागे एक कुपर कंपनी तुम्हाला दिसते, तिथे रंगमहाल होता. रंगमहाल म्हणजे लोकांना वाटेल की विलासी होते तर रंगमहाल, तसं नाही, राणीवासा. येसुबाई तिथे राहायच्या, सुगुणाबाई साहेब राहायच्या, सकवरबाई साहेब राहायच्या, शाहू महाराजांच्या पत्नी. त्यानंतरचे सगळा राजपरिवार तिथे राहायचा. लोकांच्या मते फक्त रंगमहाल म्हणजे रंग उधळण्याची जागा, तसं काही नाहीये. हे 2 वाडे तातडीने बांधल्याची नोंद आढळते. त्यात बाजीरावचंच पत्र आहे, त्यात किल्ले सातारा आणि किल्ले माची. कारण आता आपण जो आहे तो किल्ल्याचा अर्धा भाग आहे, हा माचीचा भाग आहे. आपल्याला शहर पूर्ण खाली बसल्यामुळे आपल्याला कळून येत नाही, आपल्याला वाटतं हाच तळ आहे. तळ आपला होता कोंडव्यात, म्हणजे आपलं बेस गाव जर म्हणू शकतो, पायथ्याचं गाव, तर ते आपले कोंडवे होतं. पूर्वी सातारा अस्तित्वात नव्हता. मग शाहू महाराजांनी जे भारतातली पहिली प्लॅन सिटी, म्हणजे आता जे बिल्डर लोक सिटीज बसवतात जागोजागी, प्लॅन करून बसवतात, त्या काळात 1720 साली भारतातली पहिली प्लॅन सिटी, त्या कुठल्याच सिटीज अस्तित्वात नव्हत्या. म्हणजे शहर मोठं होतं कसं, तर पहिलं काहीतरी वस्ती होते, मग खेडं होतं, मग त्याचं शहर होतं. थेट शहर म्हणून वसलेलं म्हणजे आपलं सातारा शहर आहे. त्याविषयी इतक्या नोंदी आहेत, इतके देशोदेशीचे वकील साताऱ्यामध्ये यायचे. एक इंग्लंडचा देश एक वकील आपल्या शाहू महाराजांकडे येऊन गेला होता. त्याची एक डायरी आहे, त्या डायरीत त्यानं लिहिलंय की सातारच्या शाहूराजाची राजधानी जगातल्या राजधानींपैकी सुंदर राजधानी आहे. हे 1725 सालचं पत्र आहे. फक्त 5 वर्ष, 20 साली सुरुवात केली ती 5. इतकी त्यांना आवड होती सगळ्या गोष्टींची की त्यांनी आत्ताचा जो आपला बुधवार नाका आहे, तुम्हाला गेंडामाळ माहिती आहे का? म्हणजे तुम्ही ऐकून असाल गेंडामाळ. ते शाहू महाराजांनी गेंडा पाळला होता, त्यांना प्राण्यांची भयंकर आवड होती. त्या माळावरती त्यांनी ठेवला होता म्हणून त्याचं नाव ती गेंडामाळ पडले. तेवढंच माहिती आहे लोकांना. पण आत्ताचं जे बुधवार नाका आहे, त्या बुधवार नाक्यावरती शाहू महाराजांनी त्या काळातलं सगळ्यात मोठं प्राणी संग्रहालय उभं केलं होतं. हे माहिती आहे का तुम्हाला? जेव्हा साताऱ्यामध्ये याच्यात 2च रस्ते होते, एक आपला आता पवईचा माळ म्हणजे पवईचा नाका होता तिकडून, आणि दुसरा बुधवार नाक्याकडून. त्या नाक्याच्या एंट्रीलाच त्यांनी ते शहर प्राणी संग्रहालय वसवलं होतं की येणाऱ्या कुठलाही बाहेरचा व्यक्ती असेल तर त्याला भुरळ पहिली तिथं पडावी की आमचं काय वैभव काय छत्रपतींचं. म्हणजे वसवतात त्या भागातच बघा बागवान किंवा माळी लोकांची वस्ती पण तुम्हाला फार आढळली. त्यासोबतच प्रतापसिंह शेतकी शाळा माहिती असेल तुम्हाला, राधिका रोडची. तिथे आमराईचा एक वाडा होता शाहू महाराज. तिथे आमराईचा एक वाडा होता. त्या वाड्याचं वैशिष्ट्य असं होतं की छत्रपती शाहू महाराज किंवा त्यानंतरचे सगळे छत्रपती कुठल्याही मोहिमेला असेल किंवा शहराबाहेर जाणार असतील तर पहिले त्या वाड्यात उतरायचे, मुहूर्त पाहिला जायचा, मग त्या वाड्यातून बाहेर पडायचे. आणि बाहेरून जेव्हा येतील तेव्हा पहिले त्या वाड्यात उतरायचे, मुहूर्त एक चांगला मुहूर्त पाहून मग शहरामध्ये आगमन व्हायचं. आणि तिथे त्याच्या आसपासच सगळी मोठी आमराई होती. म्हणजे शाहू महाराजांना साहजिक आहे, जिजामातांच्या काळापासूनच आंबा हा राजघराण्याचा प्रचंड आवडतं फळ आहे. म्हणजे खेड शिवापूर असेल, जिजामातांच्या काळात तर खेड शिवापूरमध्ये खूप मोठ्या बागा होत्या राजघराण्याच्या, ते शाहू महाराजांच्या काळातही होत्या. शाहू महाराजांनी पुण्यातही त्या वेळेस खूप मोठी आंब्याची बाग वगैरे, म्हणजे इथून ते बियाणं पाठवायचे सरदारांना की बाबा तुम्ही बागवा. म्हणजे शाहू महाराजांचं लक्ष फक्त राज्यावरच नव्हतं, तर ते राज्य कसं सुंदर करता येईल, लोकांना कसं काही गोष्टी पुरवता येतील, आत्ताचे जे राज्यकर्ते आपल्याला पुरवतात ते त्या काळात शाहू विचार करायचे. आणि अशा राज्याला खूप बदनाम केलं गेलं. पण त्यांना सगळ्यात एक म्हणजे ते त्यांची सगळ्यात आवडतं सगुणाबाई साहेब होता राणी, त्या खूप अंत्यकाळात खूप वारल्या. आणि त्या वारल्यानंतर शाहू महाराज खूप नाराज झाले होते. त्यामुळे ते त्यांचे अंत्यसंस्कार करून येतानाच आपलं एक वनवासवाडी गाव लागतं बघा, माहुलीकडून येताना, तिथे त्यांना सातारा द्यायची इच्छा होईना म्हणून तिथेच तंबू ठोकून राहिले काही दिवस. त्यांना इच्छाच होत नव्हती सातारा द्यायची, म्हणून त्याचं नाव एक वनवासात राहिल्यासारखे तिथं राहिले म्हणून ते वनवासवाडी त्याचं नाव पडलं. अशाच हे पेठांची नावं पण शाहू महाराजांच्या सरदारांच्या नावात, म्हणजे यादवगोपाळ पेठ असेल, सदाशिव पेठ, दुर्गा पेठ,
सगळे त्या काही शाहू महाराजांचे जे जे लोक जिथं राहत होते त्या नावाने ती पेठा बसवलेल्या ते आता फार खोलत जात नाही. पण त्याच्यानंतर शाहू महाराज खूप नाराज झाले होते. त्या सगळ्या गोष्टीतून मन उडलं होतं. अर्थात राज्यकारभारातून मन उडलं असं नाही, पण त्या काळात शाहू महाराजांना एक मुलगा झाला होता, पण तोही 3 वर्षाचा असताना मारला, त्यामुळे त्यांना संतती नव्हती. मग त्या दरम्यान वयही झालं होतं, त्यामुळे शाहू महाराजांना नंतर एवढ्या मोठ्या राज्याचा वारस कोण हा विचार विनिमय सुरू होता की दत्तक कोण घेता येईल का, असा विचार सुरू होता. बरीचशी नावं पुढे येत होती. मग त्यात नागपूरचे भोसले असतील, अगदी कोल्हापूरचे संभाजीराजे पण साताऱ्यात गादीवर बसून दोन्ही राज्य एक करायचा असा विचार झाला होता. बऱ्याच गोष्टी सुरू होत्या त्यावेळेस. मगाशी तुम्हाला जसं सांगितलं की वारण्याच्या तहानंतर ताराबाई साहेब साताऱ्यातच राहिल्या, त्या अजिंक्य ताऱ्यावरच राहायच्या शाहू महाराजांकडे. तर त्यांनी शाहू महाराजांना निरोप पाठवला की आपल्या घरचा मुलगा असताना तुम्ही बाहेर काय शोधताय. सगळ्यांना प्रश्न पडला की आता घरचा मुलगा कोण आहे. मग ताराबाईंनी सांगितलं की जेव्हा हा सगळा कोल्हापुरात राज्यक्रांतीचा प्रकार सुरू होता त्यावेळेस मी माझा नातू एक पानगावात लपवून ठेवलाय आणि तो अस्सल आहे. तर शाहू महाराज म्हटले खुश झाला, प्रश्नच मिटला. घरातलाच मुलगा जर मिळत असेल बाहेरचा वारस घ्यायचा प्रश्न येत नाही. मग शाहू महाराजांनी सगळी खातर जमा करून दत्तक घ्यायचं ठरवलं. पण इकडे जो प्रकार सुरू होता गादी ताब्यात घेण्यासाठीचा, मग नानासाहेब पेशवे त्यात प्रकर्षाने इन्व्हॉल्व होते की कसं गोष्टी आपल्या हातात ठेवता येतील. आता शाहू महाराजांच्या काळात कोणी कितीही सरदार मोठा प्रबळ जरी झाला असला तरी तो काही करू शकत नव्हता, कारण शाहू महाराजांचं तेवढं कमांडच राज्यावर इतकी होती, कोणी इकडचं पान तिकडं करू शकत नव्हतं. म्हणजे मध्यंतरी तर नानासाहेबांवरती एवढे शाहू महाराज चिडले होते, त्याने त्याची पेशवाई पण काढून घेतली होती. इथे साताऱ्याजवळच ते तंबू टाकून काही दिवस नानासाहेब राहिले होते. तर शाहू महाराजांना दाखवायचं होतं की कोणी कितीही, तुम्ही शूरवीर आहेत, तुमच्या म्हणजे शूरत्वाविषयी तीळ मात्र शंका नाहीये, तो आदर होणारच, पण छत्रपती हे छत्रपती आहेत हे दाखवून द्यायचा तो प्रकार होता. ठीक आहे. शाहू महाराजांचं मग दत्तक त्यांना रामराजेंना त्यांचं नाव होतं, ताराबाईंनी सांगितलं, त्यांना दत्तक घ्यायचं ठरवलं. पण शाहू महाराजांनी हे अट घातली की माझ्या नंतरच त्याला साताऱ्यात आणा. आता त्याच्या मागचा खुलासा असता काही झाला नाही की ते कारण का, कदाचित संघर्षाचा विषय असू शकतो, त्यांना काय बरं वाईट करण्याचा विषय. कारण राणीवासात त्यावेळेस बरेचसे वाद सुरू होते. ताराबाईंचा वेगळा पक्ष होता, इकडे नानासाहेबांचा वेगळा पक्ष, तिकडे नागपूरकर भोसलेंचा वेगळा पक्ष, बऱ्याच गोष्टी साताऱ्यामध्ये सुरू होत्या. अनागोंदीचा कारभार, कारण शाहू महाराज तर अंतरुणाला खेळले होते, काहीच करू शकत नव्हते. मग ते ठरवल्यानंतर नानासाहेब पेशव्यांना शाहू महाराजांनी बोलून घेतलं होतं आपल्या अंत्यसमयी. त्यावेळेस 2 याद्या करून दिल्या त्यांना. आता ते जगप्रसिद्ध आहेत की राज्य ताब्यात दिलं. ते याद्या वाचतानाच कळतं पहिलंच वाक्य की राजाराम राजेंच्या आज्ञेत राहून राज्यकारभार पाहावा. आज्ञेत राहूनचा अर्थ काय होतो की राज्य ताब्यात घेणं नाही होत. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्या काळात फक्त चिटणीस शाहू आणि नानासाहेब एवढीच लोक तिथं होती. ह्याचा गैरफायदा भविष्यात घेतला, कारण नंतर शाहू महाराज गेल्यामुळं ह्याचा गैरफायदा घेऊन त्या गोष्टी शब्दांचा धचा मा म्हणतो आपण तसा प्रकार झालाय तो. तर मूळ याद्या असत्या काय कुणाच्या पाहण्यात आलेल्या आहेत का, नाही. त्यानंतर मग राजाराम महाराजांना आणायला नानासाहेब पेशव्यांना पाठवलं पानगावास. नानासाहेब पेशव्यांना घेऊन नानासाहेब रामराजेंना घेऊन साताऱ्यात आले. थेट साताऱ्यात नेत आपल्या वडूच्या इथं एक शकुंतलेश्वर मंदिर आहे, त्या मंदिराच्या शेजारी एक छत्रपतींचा छान वाडा होता, त्या वाड्यात थांबले. ताराबाई स्वतः आपल्या फौजीनिशी त्यांच्या स्वागतासाठी तिथे गेल्या होत्या. आता रामराजा खरा वाटावा म्हणजे लोकांमध्ये किंवा सरदारांमध्ये ती व्यक्ती खरी आहे हे दाखवण्यासाठी ताराबाई साहेब आणि रामराजेंचा तिथं एकत्र जेवणाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. म्हणजे एका थाळीत जेवायचा तो पूर्वी प्रथा होती की असं कोणीही पूर्वी एका थाळीत कोण जेवत नव्हतं. तो तिथं कार्यक्रम केला. त्यानंतर शाहू महाराजांचा 13वाचा कार्यक्रम तिथं झाला वडूतला, आणि त्यानंतर रामराजे साताऱ्यामध्ये आले. आता रामराजेंबद्दल इतिहासात म्हणजे ठराविक ठिकाणीच उल्लेख आढळतात आणि अत्यंत 2-3 ओळीचे उल्लेख आहेत.
रियासतकार आपले सरदेसाई असतील, त्यांनी तर 2-3 ओळीचा फक्त उल्लेख केलेला आहे. नंतर डायरेक्ट नानासाहेब पेशव्यांचा इतिहासच त्यामध्ये लिहिला गेलेला आहे. त्यांच्याबद्दल लिहिण्याबद्दल काही दुमत नाही आहे, पण रामराजेंनी बऱ्याच गोष्टी केल्या, त्या बऱ्याच गाळण्यात आल्या त्यामध्ये. आता रामराजेंचं कार्य काय, तर रामराजे हे शाहून इतकेच कर्तबगार होते तर होते, पण दुर्दैवाची गोष्ट असे की ताराबाई त्यांना आपल्या कब्जात ठेवायला बघत होत्या, इकडे नानासाहेब त्यांना आपल्या कब्जात ठेवायला बघत होता. आणि ह्या गोष्टीमध्ये ते पिसले जात होते, भयंकर पिसले जात होते. ह्या दरम्यान रामराजे नानासाहेबांच्या कलानं वागतात असं ताराबाईंचा समज झाल्यामुळं तिकडे प्रतिनिधी ताराबाईंच्या पक्षात होते. त्यांनी सांगोल्याला मोठा उठाव केला, पेशव्यांविरुद्ध केला, ना की छत्रपतींविरुद्ध. पण दाखवण्यात असं आलं की छत्रपतींविरुद्ध उठावे. नानासाहेबांनी त्यावेळेस धूर्त खेळी केली. सदाशिव भाऊंना साताऱ्यात पाठवलं. ते म्हणले रामराजेला घ्या, सांगोल्याला जावा आणि त्यांच्या नेतृत्वात लढाई करा, म्हणजे प्रतिनिधी बरोबर शांत बसेल, कारण छत्रपती येत आहेत म्हटल्यावरती. तसं झालं. नानासाहेब सदाशिव भाऊ गेले रामराजेला घेऊन, पण त्यामध्ये खूप मोठी मेघ होती ही त्यावेळेस लक्षात नाही आली. तुम्हाला गोष्ट सांगतो, जेव्हा सांगोल्यात फौज पोचली, सदाशिव भाऊ म्हटले रामराजेंना करा नेतृत्व, तुम्हीच पुढाकार घ्या. आता रामराजे जन्मापासून वाढले काही देत, अचानक तुम्ही एखाद्या लहान मुलाला म्हणाला रांगता नाही चल चाल आता, असं नाही होत. तर ते का म्हटले, त्याचा पुढचा प्लॅन असा होता की त्यांना माहित होतं की ह्यांना काही येत नाही, म्हणजे लगेच थोडी येणार आहे, अजून बराच काळ नुकतेच गादीवरती आलेले आहेत. मग त्यांनी आधीच ठरवलं होतं की तिथं त्यांच्याकडून एक करार करून घ्यायचा रामराजेंकडून. तो करार आता सांगोला करार म्हणून जगप्रसिद्ध आहे, त्याची कागदपत्र उपलब्ध आहेत. त्या करारामध्ये छत्रपतींकडे फक्त 56 लाख वसूल असलेला मुलूक राहील, अजिंक्यतारा आणि त्याच्या आसपासचा, आणि बाकी सगळं राज्य पेशव्यांच्या अधीन राहील, असं पहिलंच कलम होतं. त्या करारापासून पेशवे प्रबळ झाले आणि छत्रपती फक्त 56 लाखाच्या मुलखात अडकून पडले. रामराजेंना तेव्हा नाईलाज होता म्हणून त्यांनी ती गोष्ट केली. पण त्यानंतरची पत्र पण रामराजेंची जर वाचलीत तुम्ही तरी पण ते शांत नव्हते. पानिपताच्या युद्धानंतरचं पण पत्र वाचा, कित्येक वेळा पेशव्यांना त्यांनी जाब विचारलेले आहेत, चुकलेल्या गोष्टींना विचारलं. अर्थात तिकडनं काय उत्तर येत नव्हतं ती गोष्ट वेगळी, पण हेही शांत बसत नव्हते. शेवटी रक्त छत्रपतींचं होतं, कसे शांत बसते. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रामराजे भयंकर पिसले गेले होते आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्या गोष्टींना इतकं मन उठलं होतं. एकदा तर ताराबाईंनी असं केलं की जेजुरीला गेल्या होत्या ताराबाई, आणि रामराजे आपल्या कलेनं वागत नाहीत बघून त्यांनी जेजुरीत सांगितलं की हा माझा नातूच नाही. आता ताराबाईंनी असं सांगितल्यामुळे ते सगळ्या लोकांना इथं पोलीसच मिळालं, लोकांना वेगळंच व्हायचं होतं. ह्यांची भांडणी बरोबर तिकडे आपलं आपण बघू सगळे म्हणून सगळे झाले तिथनं पुढे स्वतः वेगवेगळे. तिथनं छत्रपती घराणं हे किल्ल्यापुरतं मर्यादित राहायला साताऱ्यापुरतं मर्यादित राहायला सुरुवात झाली. ताराबाई गेल्यानंतर तर सगळं, कारण ताराबाई तेवढ्या धीट होत्या आणि त्यांच्या पुढं कोण शब्द काढत नव्हतं. जेव्हा ताराबाई गेल्यानंतर रामराजे 1777ला गेले, तेव्हा मात्र पेशव्यांनी मोठी चाल खेळली. जो 56 लाखाचा मुलूक जो छत्रपतींकडे होता तोही काढून घेतला, फक्त सातारा शहर ठेवलं. एवढ्यावरच काय, त्यांना वर्षाला पगार सुरू केला. बघा मी जबाबदारीनं सांगतोय, छत्रपतींना वर्षाला पगार सुरू केला. रामराजांनाही मुलगा नव्हता. रामराजांनी अंत्यसमयी वावीकर शाखेतून धाकटे शाहू जे आहेत त्यांना दत्तक घेतलं होतं. शाहू महाराज नाव त्याचं धाकटे दुसरे असल्यामुळे त्यांना धाकटे किंवा दुसरे शाहू म्हणतात. पण त्यांना गादी बसवण्यात पेशवे खूप पुढाकार असल्यामुळे तेही थोडे सुरुवातीला पेशव्यांशी थोडं शांतपणे वागत होते, फार काय त्यांच्याशी करत नव्हते. पण नंतर जी पत्र वाचा तुम्ही फक्त धाकटे शाहूंची त्यांच्या पत्नी ज्या होत्या आनंदीबाई साहेब, हे दोघं म्हणजे आपले जे चौकामध्ये पुतळा आहे छत्रपती प्रतापसिंह महाराज हे त्यांचे आई वडील, त्यांच्याविषयी सांगतात.
तर आनंदीबाई साहेबांचं एक पत्र आहे की बाबा दिलेला खर्च पुरत नाहीये. पेशव्यांना लिहिलेलं पत्र आहे, उपलब्ध आहे. दिलेला खर्च आम्हाला पुरत नाही बाबा, खर्च वाढवून द्या. उलट उत्तर आलंय, एवढा खर्च लागतो कशाला तुम्हाला, आहे त्यात भागवा. असं उत्तर, मी जबाबदारीनं सांगतोय, असं उत्तर आलेलं आहे. एक इतकी बिकट अवस्था छत्रपतींची केली होती की एक पत्र आहे बघा, एक पत्र आहे आनंदीबाई साहेबांचं, किल्ल्यावरून लिहिलेलं आहे. वरच्या वाड्यात ढेकणं खूप झाली आहेत, खालच्या वाड्यातून गाद्या लोड्या तक्की आणायची परवानगी मिळावी. आता ह्याच्यावरून मला सांगा तुम्ही किती ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था काय असू शकते. कोण लिहितंय? राजमाता. कुणाला लिहितायत? स्वतःच्या मंत्र्याला. एवढी बिकट अवस्था होती. हे का मांडलं गेलं नाही? उपलब्ध आहेत पत्र सगळी. शाहू महाराज काय म्हणजे ते उठाव थेट करतच नव्हते, पण त्यांचे एक बंधू होते चतुरसिंग राजे, अत्यंत शूर. म्हणजे मी जबाबदारीने सांगतो की धाकट्या शाहूंऐवजी त्यांचे जे बंधू आहेत चतुरसिंग राजे, ते गादी व्हायला पाहिजे होते. इतिहासच वेगळा असतं. अर्थात हे जर तरच्या गोष्टी आहेत, आपण त्या न बोललं बरं. पण का सांगतोय की जेव्हा आपल्या बंधूची, जो गादीवर बसलाय छत्रपती मराठा साम्राज्याचा, त्याची इतकी बिकट अवस्था आहे, कुठेतरी सोडवलं पाहिजे, थांबवलं पाहिजे या गोष्टी. म्हणून त्यांनी अखंड हिंदुस्थानात सगळ्या जेवढे मराठा सरदार असतील, राजपूत असतील, या सगळ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या होत्या. किंवा तुम्ही ह्या गोष्टीत मदत करा. त्याच दरम्यान सवाई माधवराव जे पेशवे आहेत, त्यांचं पुण्यात लग्न झालं होतं, ठरलं होतं. आता लग्नात छत्रपतीला नेलं पाहिजे, छत्रपती तर काही देतात, पण तिथं उगाच चुकीचा मेसेज जाऊ नये म्हणून छत्रपतीला साताऱ्यातून पुण्याला बंदोबस्तात नेण्यात आलं. मी जबाबदारीनं सांगतोय, बंदोबस्तात पुण्यात नेण्यात आलं. छत्रपती गेले नाहीत, नेण्यात आलं. का नेण्यात आलं? तर तिथे एक दिखाव्याचा मोठा कार्यक्रम झाला. देशोदेशीचे, साहजिक आहे, पेशव्याचं लग्न आहे म्हटल्यावरती देशोदेशीचे वकील, राजे, खूप लोक आली होती. तेव्हा छत्रपतीला इथं तरी ढेकणं झाली अशी अवस्था आहे. म्हणजे गाद्या देत नाहीयेत, हे नाहीयेत. तिथं मात्र छान आसन वगैरे तयार केलेलं छत्रपतींसाठी बसण्यासाठी. एक उंच जागी असं नोंदी आहेत त्या उंचवट्याच्या जागी असं आसन होतं की ते येईल तो पहिला त्यांना मुजरा करूनच पुढे जायचा. तिथं शाहू महाराजांना कळून आलं की अरे आपण कोण आहे, येईल तो आपल्या, एवढे मोठे राजे राजवाडेच आपल्यासमोर झुकतात म्हणजे आपली ताकद काय. शाहू महाराजांना पहिली चूक तिथं कळली की बाबा आपण कोण आहे ना, आपल्या नावामध्ये ताकद काय. साहजिक आहे, आता वारसा हक्कानं माहीत असतंच की आपण कुठल्या गादीवर काय, पण मूळ ताकद काय हे तर माहीत नव्हतं. तिथं त्या लग्नानंतर जेव्हा साताऱ्यात शाहू महाराज आले, त्यानंतर मात्र ठरवलं की आता बस काहीतरी केलं पाहिजे. मग चतुरसिंग राजे आणि शाहू महाराजांनी एक मोठा प्लॅन आखला की आता उठाव करायचा. बघा साताऱ्यातला उठाव सांगतात आम्ही, ही खूप पुरावे आणलेत मी. जाताना कोणी म्हणाल की खरं आहे खोटं आहे काय, सगळे पुरावे आहेत, त्याचे भाषांतर पण सगळे आहेत. मी जाताना दाखवतो तुम्हाला. तर शाहू महाराजांनी साताऱ्यात येऊन ठरवलं की आता उठाव करायचा. पूर्ण प्लॅनिंग झालं. साताऱ्यातून किल्ल्यावर पहिली जी फौज होती, पेशव्यांचा अधिकारी होता, त्याला लिंबपर्यंत हुसकावून लावला. आता जे आपलं जे लिंब आहे तिथपर्यंत हुसकावून लावला. किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर शहरात घुसले. शहरात पेशव्यांचा वाडा होता शुक्रवार पेठेत, तिथंही घुसले. तिथं माधवराव रस्ते नावाचा पेशव्याचा सरदार होता, जो साताऱ्याचा कारभार पाहायचा, जो छत्रपतींवर वचक ठेवून असायचा. त्याला हाकलून लावला. असा हाकलून लावला की त्याचं पत्र आहे, म्हणजे वाचण्यासारखं आहे की त्यांनी आपल्या लोकांनी, सातारच्या लोकांनी मी त्यांना कसा हिंग पहिला जगात दाखवला होता. तर अप्पाजी दामोदर नावाच्या नाना फडणवीसांचा एक कारकून आहे, त्याने गोवे म्हणजे लिंब, तुम्हाला आता जे सांगितलं लिंबपर्यंत हुसकावून लावलं. तिथनं एक पत्र लिहिलं. कुणाला? मिर्झाचे पटवर्धन जे आहेत, पेशव्यांचे सरदार होते, त्यांना एक पत्र लिहिलंय. परवा महाराजांकडील लोकांनी किल्ल्यावरून उतरून सरकारचे लोक शहरात राहत होते, त्यांना जबरदस्तीने हुसकावून शहराबाहेर काढले आणि शहर ताब्यात घेतले. त्यावेळी राजश्री माधवराव रास्ते पेशव्यांच्या वाड्यात होते. त्यांना महाराजांच्या लोकांनी पळवून लावले.
महाराजांचे लोक व सरकारचे लोक यांच्यात चकमक उडाली. 2-4 सैनिक ठार झाले तर काही जखमी झाले. म्हणजे लिंबमधून त्यांनी जे पत्र मिर्झेला कळवलं की बाबा असं असं साताऱ्यात उठाव सुरू झाला. प्राथमिक सुरुवात होती ती. त्यावेळेस लिहिलं गेलेलं पत्र अस्सल पत्र आहे. मग वाचून दाखवायचं कारण की लोक म्हणतात की उगाच काही काय सांगताय. पुरावे उपलब्ध आहेत, फक्त ते पडताळले जात नाहीत, पुढे आणले जात नाहीत. तर ह्या सर्व घटना घडत असताना माधवराव रास्ते ज्या वाड्यात होते तो वाडा महाराजांच्या लोकांनी रात्री छापा घालून लुटला. रास्ते लिंब गोव्याजवळ येऊन राहिले आहेत. करवीरकर महाराज 32 शिराळ्यास आले आहेत. आता ह्यात तुम्हाला एक गोष्ट ऐकली असेल, करवीरकर महाराज म्हणजे कोण? कोल्हापूरचे. शाहू महाराजांनी जेव्हा हा उठाव ठरवला होता करायचा, त्यावेळेस इतर कोणीही शाहू महाराजांच्या मदतीला आलं नव्हतं. कोणीही. एकमेव व्यक्ती आली होती, ती म्हणजे करवीरचे छत्रपती. त्यावेळेस दुसरे शिवाजी गादीवर होते. ते शिवाजी महाराज कर्नाटकच्या मोहिमेवर होते. त्यांनी ती मोहीम, जसं शाहू महाराजांचं पत्र साताऱ्यातून आलं की बाबा आम्ही असं असं केलेलं आहे, उठाव करतोय, आम्हाला सहसैन्य येऊन मदत करा, सगळ्यांना पत्र लिहिली होती. अगदी शिंदे असतील, होळकर असतील, सगळ्यांना. पण त्यात एकमेव व्यक्ती आली होती, ती म्हणजे करवीरकर छत्रपती. त्यांची सगळी पत्र उपलब्ध आहेत. त्यांनी आपल्या सगळ्या भागात ज्या जिकडे फौजा गेलेल्या आहेत त्या सगळ्या भागातून फौजा, सगळ्या फौजा करवीरच्या साताऱ्याकडे कूच करायला त्यांनी सांगितलं होतं सगळ्या सरदारांना. करवीर रियासत म्हणून एक करवीरचं पुस्तक आहे, ज्यात करवीरची सगळी कागदपत्र आहेत. ही सगळी पत्र त्यामध्ये उपलब्ध आहेत. करवीरच्या छत्रपतींनी सातारा वाचवण्यासाठी आपली सगळी ताकद पणाला लावली होती. त्यावेळेस एक दौलतराव शिंदे होते. त्यांनी फक्त शाहू महाराजांना पत्र लिहिलं की बाबा तुम्ही असा असा उठाव केलाय, चांगली गोष्ट केली, आम्ही तुम्हाला लवकरच फौज आणि तोफा वगैरे पाठवू. प्रत्यक्षात काय पाठवलं नाही. ते का केलं काय, त्या गोष्टी अंधारातच आहेत, ते अजून काही उलगडा झाले नाही. पण करवीरकर छत्रपती कराडपर्यंत येऊन पोचले होते. इकडे शाहू महाराजांनी लिंबपर्यंत प्रदेश ताब्यात घेतला होता. त्या दरम्यान पावसाळा सुरू झाला. जुलै ऑगस्टचा काळ होता. आता आपल्याकडे पावसाळा त्यावेळेस प्रचंड असल्यामुळं फौजा आपल्या लगेच शेतीच्या कामासाठी मोकळ्या केल्या जायच्या. आता ही गेली आहेत पळून म्हटलं परत कुठली येतील वगैरे, असा थोडासा भ्रमद्रावान इकडे करवीरचे छत्रपती मदतीला येतात. थोडंसं वातावरण आपल्याकडे शांत झालं होतं. याचा फायदा घेऊन पुण्यावरून पटवर्धन, रास्ते, माधवराव रास्ते हे फौज घेऊन परत साताऱ्यावरती चाल करून आले. काही कानोकान खबर लागू दिली नाही. थोड्या टोळ्या जागोजागी पाठवून जेणेकरून कळून येणार नाही, हेरांना कळून येणार नाही, अशा करून त्यांनी साताऱ्यात अचानक एका रात्री हल्ला केला. शहरावरती तिन्ही बाजूनं हल्ला केला. म्हणजे करंजी असेल, पवई नाका असेल आणि इकडून आपला शाहूपुरी भाग असेल, या तिन्ही भागावरून शहरावरती हल्ला केला. हल्ला इतका घातक होता की शहरावरती सरळ तोफगोळे डागण्याचे प्रकार सुरू झाले होते. बघा, छत्रपतींवरती हल्ला सुरू केलेला आहे. आत्ता आपण ज्या वाड्यात बसलोय ह्या वाड्याची त्यावेळेस लूट केली गेली. हा वाडा होता मागचा रंगमान, त्याच्या नोंदी आहेत. अगदी सोन्या चांदीची ताटवाटं पण सोडली नाहीत. सगळं लुटलंय. त्यावेळेस शाहू महाराज शहरातच होते फौजेनिशी. शाहू महाराजांनी प्रतिकार केला होता, पण फौज तुटपुंजी होती. इकडे करवीरचे छत्रपती कराडमध्ये अडकून पडले होते. का तर कराडचे प्रतिनिधी त्यांना आडवे आले होते. पेशव्यानंच त्यांना सांगितलं त्यांचा रस्ता अडवा. हा हल्ला होईपर्यंत त्यांना तिथं अडवून ठेवायचा प्रकार सुरू करा, कारण यांना लवकर मदत पोचू नये. तिकडे त्यांचं युद्ध सुरू, इकडे हे युद्ध पुन्हा सुरू झालं. साहजिक आहे, तुटपुंजी फौज असल्यामुळे जेवढा प्रतिकार करता येईल तेवढे साताऱ्यात प्रतिकार सुरू होता. युद्ध सुरू होतं भयंकर. का तर भर पावसात युद्ध सुरू होतं. त्या युद्धात प्रत्येक घरातला साताऱ्यातला माणूस छत्रपतींच्या वतीने लढला. हे तुम्हाला सांगितलं तर पटेल का? हो, लढला. तशी पत्र आहेत. घरोघरून लोक मिळेल ते हत्यार घेऊन त्या छत्रपतीच्या मध्ये, कारण छत्रपतीकडे फौज कमी होती. आणि छत्रपतीला साहजिक लोकांना माहित होतं आता जर छत्रपती ताब्यात गेले तर कैदच आहे. उद्या मुंडकं मारायला पण कमी केलं नसतं. जबाबदारी न बोलतोय, पण फ्रँकली सांगतो. मग फौज आपल्या छत्रपतीच्या इब्रतीसाठी, शिवरायांनी स्थापन केलेल्या गादीच्या इब्रतीसाठी लढत होते. ते एका पत्रात उल्लेख की 500 लोक मारले गेलेत, सामान्य लोक शहरातले त्या युद्धामध्ये. साहजिक त्याची परिणती अशी झाली की छत्रपती युद्ध हरले. किल्ल्यावरती निघून गेले. पटवर्धनांनी किल्ल्याला वेढा घातला.
छत्रपतींनी खूप पत्र लिहिली होती की बाबा तुम्ही शहरावरची लुटालूट थांबवा. म्हणजे लुटालुटीची तुम्हाला गोष्ट सांगतो, ठरवून ठरवून केलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे कुठल्या घरं लुटण्याविषयी जे झालं, एक पत्र आहे पेशव्यांच्याच दप्तरातलं आहे. शनिवारी परशुराम भाऊ रास्ते वगैरेंच्या फौजा शहरात शिरल्या. रयत लोकांची लूट फार झाली. पूर्व आणि पश्चिम भागातील काही घरे वगळता सर्व घरांची लूट झाली. आता पूर्व आणि पश्चिम भागात जी घरे वाचली आहेत त्याची बरीचशी माहिती घेतली. कळलंच, आता हसतायत त्याच्यावरूनच कळलं. त्यांच्याच माणसांची होती, ठरवून प्लॅन होता. एका बाजूला छत्रपतींचा वाडा लुटला जातोय, स्वतःची घरं मात्र राखली जातात. इथं साहजिक आहे, मी काय जातीवाचक बोलत नाही, फक्त जे छत्रपतींच्या विरोधात जे बोललेले आहेत त्यांच्याविषयी बोलतोय. म्हणजे माझे जवळचे मित्र देशपांडे साहेब इथं बसलेले आहेत, ब्राह्मण आहेत, पण त्यांना छत्रपतींविषयी जास्त आस्था आहे. ते खऱ्याला खरंच बोलतात. म्हणजे सातारचे, आता असा विषय निघाल्याचा म्हणून सांगतो, बहुतांश ब्राह्मण साताऱ्यातले हे शेवटपर्यंत छत्रपतींसोबतच राहिलेले आहेत. तुम्ही यादी काढा, इथं नेहमी असं रंगवलं जातं की मराठा विरुद्ध ब्राह्मण, मराठा विरुद्ध सोसो वगैरे सगळ्या जातीत लावलं जातं. अशी युद्धच झालेली नाही आहेत. ही फक्त सत्तेची युद्ध आहेत, ही जातीची युद्ध नाहीत, ही धर्माची युद्ध नाहीत. तर त्याच्यानंतर मग जेव्हा शाहू महाराज किल्ल्यावरून त्या ह्यांना पत्र येतो की बाबा तुम्ही लुटालूट थांबवा, रयतेला का लुटताय, संघर्ष तुमचा आणि माझा आहे, तर माझ्याशी आपण गोष्टी करूया. मग त्यांची काय पत्रांना काही दाद मिळत नव्हती. आनंदीबाई साहेब सांगत होत्या की बाबा लुटालूट करू नका, पण ती काय दाद दिली नाही. त्यावेळेस त्यांच्याकडून करार करून घेतला. त्यानंतर मात्र छत्रपती कायम कैदेत पडलेले आहेत. त्यांना किल्ल्यावरून खाली उतरायलाही परवानगी नव्हती. किल्ल्यावरून खाली यायचं असेल तरी परवानगी घ्यावी लागत होती. म्हणजे एक शाहू महाराजांच्या ज्या आई आहेत त्यांनी आपल्या रंगमहालातच खूप आजारी होत्या. त्या इथे जो पण बाकी सगळा राजपुरीवर अजिंक्य तऱ्यावरती कैदेत होता. त्यांनी ती पत्र लिहिली की बाबा भेटायला पाठवा, मी आता कधी माझा अंत्यकाळ जवळ येते, कधी काय होईल सांगता येत नाही, मला भेटायला पाठवा. म्हणजे एवढ्या गोष्टी विनंती करायला होती. एवढी बिकट अवस्था राजघराण्याची झाली होती. हा उठाव वगळता इतर कुठल्याही प्रकारचा नाही. त्यावेळेस शाहू महाराजांनी एक गोष्ट केली की चतुरसिंग राजे जे आपले बंधू आहेत त्यांना आता आपण तर फौजे म्हणजे वेळातून बाहेर पडणार नाहीये. चतुरसिंग राजेंना त्यांनी तिथून बाहेर काढून त्यांना सांगितलं की तुम्ही करवीच्या छत्रपती जाऊन मिळा, नंतर आम्हाला येऊन मदत करा, मग आपण पुढच्या गोष्टी. त्यांचं काही गोष्टी ठरल्या होत्या की परत हल्ला वगैरे करायचा, ह्या गोष्टी ठरल्या होत्या. पण तसं काही नंतर घडून आलं नाही, कारण करवी छत्रपती पण तोपर्यंत माघारी ह्या गोष्टी कायल्यामुळे निघून गेले होते. चतुरसिंग राजे त्यानंतर मग देशोदेशी मागाशी सांगितलं जसं राजपूत असतील सगळ्यांकडे फिरत होते, मदत मागत होते, पण मदत करायला कोण पुढे येत नव्हतं. दुर्दैवाची गोष्ट आहे, ज्या छत्रपतीने सगळ्यांचं म्हणजे इज्जत राखली म्हणू शकतो आपण. आता आपण ज्या मोकळेपणाने श्वास घेतोय ते छत्रपतींमुळेच आहे, त्यांनी केलेल्या संघर्षांमुळे. पण जेव्हा त्यांच्यावर वाईट वेळ आली तेव्हा कोण पुढे मदतीला उभं नव्हते. ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. मग जेव्हा शाहू महाराजांचंही मग ह्या अशाच वातावरणात निधन झालं. त्यांचे थोरले चिरंजीव, त्यांना 3 मुलं होती, प्रतापसिंह, शहाजी महाराज आणि रामचंद्र महाराज. साहजिक आहे, थोरले प्रतापसिंह महाराज त्यावेळेस 17-18 वर्षाचे होते, त्यांना गादीवरती बसवलं. पण हे अत्यंत कर्तबगार होते लहानपणापासूनच. ह्यांच्या शिक्षणावरती बंदी होती थोडक्यात सांगायचं तर. कारण पेशव्यांनी एक गोष्ट प्रकर्षानं पाहिली होती की ह्यांना शिक्षण मिळून द्यायचं नाही. मग त्यांच्या आई त्यांना मध्यरात्री शिकवायच्या. असे जे ते शिकलेले आहेत त्यांचं कार्य पुढं काय. आपण सातारकरांनी त्या चौकात जो पुतळा आहे त्याचे रोज येता जाता पाय धुवून पाणी पिलं पाहिजे, अशा व्यक्तीने ते आपल्यासाठी कार्य केलेलं आहे. जेव्हा प्रतापसिंह महाराज गादीवले तेव्हा साहजिक सुरुवातीच्या काळात पेशव्यांचं आधिपत्य होतं, त्यामुळे ते काय फार त्यांना हे करता येत नव्हतं. नंतरच्या काळात त्या काय गोष्टी फार कळत नाहीत, उशीर झालाय, सगळे कंटाळलेत.
तर तर प्रतापसिंह महाराजांनी मग इंग्रजांच्या साह्यानं, जबाबदारी सांगतो, इंग्रजांच्या साह्यानं राज्य ताब्यात घेतलं. त्यांच्यावर आरोप लावला जातो की त्यांनीच इंग्रजांना आणलं. तसं नाहीये. बाजीरावनं त्याच्या आधीच ब्रिटिशांशी तैनाती फौजेचा करार केला होता. ते का लोक सांगत नाहीत? ब्रिटिश भारतात येण्याला कारणीभूत दुसरे बाजीराव पेशवे, ना की प्रतापसिंह महाराज. तर प्रतापसिंह महाराजांनी त्यांचं साह्य घेऊन राज्य ताब्यात घेतलं. आता ब्रिटिश पण चतुर होते. एल्फिस्टन जेव्हा राज्य ताब्यात देत होता त्यावेळेस त्यानं करार नाही केला. सुरुवातीला अजिबात करार नाही. व्हाईसरॉय नाही, गव्हर्नर होता. त्यानं करार नाही केला, लेखी करार नाही प्रतापसिंह महाराज केला. बाबा आम्ही तुम्हाला एवढं एवढं देतो. आम्ही सुरुवातीला तर हेच सांगत होते की आम्ही जेवढं तुमचं साम्राज्य तेवढं सगळं तुमच्या हवाली करू, आम्ही तुम्हाला मदत करू, असंच सांगितलं. म्हणजे आष्टीची लढाई झाली होती. तिथून मग त्यांना पुण्यापर्यंत आणलं. पुण्यापर्यंत बरं, त्यांना सातारापर्यंत येताना जागोजागी आता आपण 26 जानेवारी 15 ऑगस्टला झेंडावंदन करतो ना, असे कार्यक्रम ठरवून केले होते. प्रतापसिंह महाराजांनी दाखवून द्यायचं होतं की ब्रिटिश म्हणजे आम्ही तुमचे जवळचे मित्र आहे. तर त्यांनी असं प्लॅन केला होता की तिथून पुण्याला जायचं, एल्फिस्टनची भेट घ्यायची, तिथून परत सातारला यायचं. तर पुण्याकडे जाताना 2-3 ठिकाणी झेंडावंदनाचा कार्यक्रम केलाय. आता तुम्हाला ज्येष्ठचा विषय वाटेल, पण झेंडावंदन कशाचं? तर भगव्या झेंड्याचं, युनियन जॅकचं नव्हे. तर त्यावेळेस मग ते आसपासच्या गावातल्या लोकांना बोलवायचं. एक ब्रिटिशांचा बँड पथक असेल, ते बँड वाजवणार. तोफांच्या आणि बंदुकींच्या, ब्रिटिश टाचणीच्या बंदुका आहेत त्याच्या सलामी दिली जायची आणि छत्रपतींना मुद्दामहून मुजरा केला जायचा, जेणेकरून छत्रपतींना हरभऱ्याची झाडं चढवण्यासाठीची ती गोष्ट होती. आणि आम्ही तुमचे मित्र आहे, आम्ही काय तुमचे शत्रू नाही वगैरे हे सांगायची ती. तसं करत त्यांना साताऱ्यात आणलं. पण ते जसे जसे पुढे होते तसे छत्रपतींच्या मागून सगळे जे किल्ले होते स्वराज्यातले, ते सगळे ब्रिटिश ताब्यात घेत येत होते. आता ह्या बातम्या प्रतापसिंह महाराजांना कळत होत्या. प्रतापसिंह महाराजांनी वेळोवेळी जा विचारत की हा प्रकार काय सुरू आहे? नाही, आम्ही तुमच्यासाठीच ताब्यात घेतोय, जेणेकरून तुम्ही जेव्हा गादीवर बसाल तेव्हा तुम्हाला कुठलाही प्रकारचा त्रास होऊ नये. म्हणजे बऱ्याच ठिकाणी अजून पेशव्यांचे सरदार आहेत किल्ल्यांवरती, तर ते हटवून आम्ही, पण प्रत्यक्षात तिथं आपलेच माणसं ब्रिटिश नेमत होते. आपल्यातलीच काही लोक ब्रिटिशांकडे पण होते. बाळाजी पंत नातू वगैरे तुम्हाला नाव माहिती असतं, अशी बरीच लोक होती. ती लोक तिथे नेमत होते. आणि प्रतापसिंह महाराजांना असं दाखवलं जात होतं की आम्ही फक्त तुमच्यासाठीच हे सगळं करतोय, पण प्रत्यक्षात तसं काहीही नव्हतं. मग ठीक आहे, प्रतापसिंह महाराज सुरुवातीला दुर्लक्ष करत होते, कारण नुकतंच राज्य ताब्यात आले. हळूहळू पुढे सगळ्या गोष्टी आपल्या सुधारतील. साताऱ्यात आले. साताऱ्यातून ह्याच वाड्यात, ह्याच जागेवरती प्रतापसिंह महाराजांचा पुन्हा एकदा राज्याभिषेक झाला. त्याआधी झाला होता, पण तो राज्याभिषेक सुतकातच लगेच उरकला होता. ॲक्च्युली फक्त मंचकरवण करायचं असतं. राजाचं निधन झाल्यानंतर युवराजांना गादी बसवून फक्त मंचकरवण करून नंतर मग राज्याभिषेक करायचं असतं. इथं थेट काही गोष्टी केल्या होत्या. म्हणून पुन्हा एकदा इथं ह्याच राजवाड्यात राज्याभिषेक पार पडला. त्यानंतर पुन्हा एकदा प्रतापसिंह महाराजांनी राज्य ताब्यात घेतलं. इथून मात्र साताऱ्याचं भाग्य बदललंय बघा. शाहू महाराजांचं निधन, थोरल्या शाहू महाराजांचं निधन झालं 1749 साली, आणि प्रतापसिंह महाराज गादीवर आले 1818ला. हा सगळा मधला काळ साताऱ्याच्या दृष्टीने अधोगतीचा काळ होता. म्हणजे एकेकाळी देशातली नव्हे, जगातली सर्वश्रेष्ठ राजधानी म्हणून गौरवलेलं शहर बेचिराग झालं होतं. आता पण बरेचसे पुण्यातले सोनार व्यापारी माहिती असतील तुम्हाला, जुने. हे सगळे सातारचे मूळ रहिवासी आहेत. विचारा त्यांना जाऊन. हे सगळे साताऱ्यातले होते. सगळे पुण्याला सोडून, इथून पुणे साहजिक आहे. पेशव्यांच्या नंतर प्राबल्य वाढल्यामुळे पुण्यात सगळ्या बऱ्याच गोष्टी गेल्या. तर सांगायचा उद्देश हा आहे की सातारा इतकं सर्व गोष्टीनं संपन्न शहर होतं. सगळं काही इथं मिळत होतं. म्हणजे थोरल्या शाहू महाराजांना उदयपूरचे वकील भेटायला होते. आता तुम्हाला किती लोकांना माहित नाही, उदयपूरचे वकील भेटायला होते त्यांचा निरोप घेऊन स्वतःच्या राजाचा. ते शाहू राजांवर इतका फिदा झाली की ते परत आपल्या राजाकडे गेलेच नाही, साताऱ्यातच राहिले आयुष्यभर. शाहू महाराजांची सरदारकी पत्करली. एवढे शाहू महाराज ग्रेट होते. म्हणजे एवढं त्यांनी शाहू महाराज सर्वांवरती प्रभुत्व निर्माण केलं होतं. पण जेव्हा प्रतापसिंह महाराज गादीवर आले तेव्हा शहराची अवस्था काय होती किंवा राज्याची अवस्था काय होती? काही नव्हतं. मग प्रतापसिंह महाराजांनी सगळ्यात पहिल्या गोष्टी काय सुरू केल्या असतील? म्हणजे गादीवर जेव्हा आले
तेव्हा त्यांना जी गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा मिळाली नाही सहजासहजी, ती गोष्ट पर्यंत सुरुवात केली, शिक्षण. इथंच मागं रंगमहाल आहे, तिथं त्यांनी पहिली शाळा सुरू केली. आता मुलींची आपण पहिली शाळा सुरू महात्मा फुलेंनी केली वगैरे म्हणतो, त्याच्याही आधी प्रतापसिंह महाराजांनी ह्याच वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या स्त्रियांना शिक्षणाचं महत्त्व फार म्हणजे द्यायचीच नाही, पाठवायची नाही, म्हणून कोणी मुलगी घालत नाही शाळेमध्ये, म्हणून प्रतापसिंह महाराजांनी पहिली स्वतःची पोरगी शाळेत घातली, वज्राबाई साहेबांना शाळेत घातलं. मग छत्रपतींची लेख जर शाळेत शिकते, मग सरदारांमध्ये चढाओढ सुरू झाली की आपल्या पण मुली पाठवा, सगळ्यांनी सुरू कर. ती सुरू केलेली शाळा प्रतापसिंह महाराज सातारा सोडून जाताना 22 शाळा साताऱ्यामध्ये कार्यरत होत्या स्वखर्चानं. प्रतापसिंह महाराजांना त्यावेळी शिक्षकही फार मिळत नव्हते, मिळून दिले जात नव्हते. त्यांच्या विरुद्ध काही रोष होता, त्यामुळे मिळून दिले जात नव्हते. त्यांनी ब्रिटिश शिक्षक असतील, साताऱ्यातले आपले पारसनीस बरेच आहेत, म्हणजे बरेच विद्वान ब्राह्मण लोक तिथे आपल्या इथं त्यांनी शिक्षण दिलेल्या शाळांमध्ये, त्यांची लिस्टच आहे कोण कोण होते शिकवायला. सगळे त्यांनी शिक्षण दिलं. त्यावेळेस पुस्तकं पण फार मिळत नव्हती. मग प्रतापसिंह महाराजांनी काय केलं बघा, किती विजनरी आहेत. आयुष्यभर जन्मच कैदेत झालाय, बालपण सगळं कैदेतच गेलेलं आहे, शिक्षण अंधारात मिळालेलं आहे. ती व्यक्ती गादीवाल्यावर काय काय करते बघा. पुस्तकं मिळत नाहीत म्हणून त्यांनी स्वतःचा छापखाना सुरू केला. लंडनवरून मशीन मागवल्या होत्या प्रिंटिंग प्रेसच्या, लंडनवरूनच पुस्तकं यायची. आजही पुस्तकं उपलब्ध आहेत ना साताऱ्यात, नगर वाचनालयात जावा तुम्ही, मागा जुनी पुस्तकं. मी स्वतः 1851 सालचं पुस्तक बघितलेलं आहे. ती पुस्तकं साताऱ्यात आणून त्याच्या साताऱ्यात कॉपी छापून ती शाळेत पोरांना दिली जायची. त्या शाळेत 5 भाषांमध्ये शिक्षण दिलं जायचं. त्या भाषा म्हणजे फक्त भारतीय भाषा नव्हत्या, सगळ्या परदेशी भाषा होत्या, फारसी वगैरे सगळं होतं. बरं, एवढ्यावरच न थांबता बरं नुसतं पुस्तकी ज्ञान काय कामाचं, म्हणून प्रतापसिंह महाराजांनी, आता आपल्याला माहिती आहे भारतातली पहिली सैनिक शाळा म्हणजे आपली साताऱ्यातच झाली. ती पण आधी साताऱ्यातच झाली आहे, पण ती प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली. प्रतापसिंह महाराजांनी मुलींच्या शाळेतच मुलींनाच सैनिक शिक्षण द्यायला सुरुवात केली होती. तलवारबाजी असेल, घोडसवारी असेल वगैरे, हे सगळं मुलींना शिक्षण द्यावे. काय विजन होतं त्या माणसाचं. अशा व्यक्तीला पण नंतर ब्रिटिशांनी जाऊ देत, त्या गोष्टीत न पडलेलं बरं. पण प्रतापसिंह महाराजांचं कार्य मगाशी मी म्हटलं का पाय धुवून गेले पाहिजे, ती ही अशी मोठी मोठी कारणं आहेत. शिक्षणाचं म्हणजे 22 शाळा, सिव्हिल हॉस्पिटलची स्थापना ब्रिटिशांनी केली आपण म्हणतो, तीही प्रतापसिंह महाराजांनी केली, तुम्हाला माहीतच नसेल. आपलं पर्यटन स्थळ महाबळेश्वर नेहमी जात असो, मालकम पेठ म्हणतात, म्हणजे मालकमनं वसवली, ब्रिटिशांना महाबळेश्वर शहर वसवलं, हे सब झूट आहे. ब्रिटिशांची कल्पना म्हणजे प्रतापसिंह महाराजांनी जेव्हा गादी ताब्यात घेतली तेव्हा पहिल्यांदा ते काय कुठे गेले तर प्रतापगडला गेले होते, देवीच्या दर्शनाला गेले होते. त्याच्यानंतर जाऊन परत एकदा 2000च्या लवाजम्यानिशी गेल्याची नोंद आढळते. त्या प्रवासानंतर साताऱ्याच्या रेसिडेंटनी प्रतापसिंह महाराजांनी विचारलं की, त्यांनी वर्णन सांगितलं ना प्रतापसिंह प्रवास कसा झाला विचारलं. मग प्रतापसिंह महाराज सगळं वर्णन केलं तिथल्या भागाचं. आता ब्रिटिशांना थंड हवा म्हणजे खूपच प्रिय, त्यांना इतकं आवडलं की त्यांनी लॉर्डविक नावाच्या आपल्या अधिकाऱ्याला त्या भागात पाठवलं अहवाल काढायसाठी. तो अहवाल आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याने 40 पानाचा अहवाल केलाय. बघा ब्रिटिश किती हे होते. त्या भागात जाऊन त्यांनी झाडं कुठली, तिथली हवा कशी आहे, कुठल्या वातावरणात कसं असतं, धुकं कसं असतं, ते धुकं दिवसभरात किती वेळ राहतं, बरं तिथली फळं कुठली, ती कुठल्या सीझनमध्ये येतात, पक्षी कुठले, अगदी माशा कुठल्या, हे पण सगळं त्यात लिहिलेलं आहे. त्यांनी सगळा अहवाल केला. त्या अहवालाचा निष्कर्ष काढला की इथं आरोग्य धाम वसवायला उपयुक्त जागा आहे, सॅनिटरियम. म्हणजे ब्रिटिशांची मूळ कल्पना ही फक्त हॉस्पिटल उभं करायची होती महाबळेश्वरमध्ये, पण प्रतापसिंह महाराजांचे त्यावेळेसचे करार उपलब्ध आहेत, कौलनामे लावून त्यांनी जागा विकलेल्या आहेत, त्या बाजारपेठ वसवलेली आहे, त्याचे सगळं उपलब्ध आहे. प्रतापसिंह महाराजांच्या काळात देशोदेशीच्या राजांनी येऊन तिथं बंगले बांधले, म्हणजे जागा घेतलेल्या आहेत, त्याची सगळे पत्र उपलब्ध आहेत. पण त्याचं फक्त गोष्टी सांगण्यात जातात की वेण्णा लेक महाबळेश्वरचं जगप्रसिद्ध आहे, तेही सांगितलं जातं ब्रिटिशांनी म्हणलं. खिशातले 5000 रुपये घालून प्रतापसिंह महाराजांनी ते तळं बांधलेले त्या शहराच्या पाणी व्यवस्थेसाठी.
आपण साताऱ्यातून पुण्याला जातो, आता ज्या हायवेने जातो तोही रस्ता प्रतापसिंह महाराजांनी बांधलेला आहे त्या काळी. यवतेश्वर मार्गे आपण आता हा जो घाट आहे आपला, हा घाट नव्हता अस्तित्वात, हा प्रतापसिंह महाराजांनी बांधलेला आहे. हो, महाबळेश्वरला जायचा घाट रस्ता केळघर मार्गे, पूर्वी महाबळेश्वर प्रतापगडकडे जायचं म्हटलं की आपल्या वरच्या भागातून कास मार्गे राजमार्गाने जावं लागायचं. पण केळघर मार्गे जो घाट रस्ता बांधला तोही प्रतापसिंह महाराजांनी बांधला. तो पुढे प्रतापगड पर्यंत, पुढे परत नंतर महाडपर्यंत रस्ता वाढवला, तो प्रतापसिंह महाराजांनीच वाढवला. त्याच्या नोंदी आहेत. 15,000 रुपये खर्च आले. आता आत्ताचे त्यावेळेसचे 15,000 म्हणजे 15,000 कोटी आत्ताचे होतील. त्याचे प्रतापसिंह महाराजांनी किती व्यक्ती कामाला लावले, त्यांना दिवसाला पगार किती, हे सगळ्याच्या नोंदी आहेत. हे असताना सुद्धा ठरवून आपलं कार्य झाकायचं छत्रपतीचं म्हणून ते नंतर ब्रिटिशांनी केलं एवढंच दाखवलं जातं. अर्थात ब्रिटिशांनी काही सुधारणा केल्या असं नाही केलंय, पण मूळ कल्पना तर प्रतापसिंह महाराजांचीच होती ना. अशाच छत्रपतीला प्रतापसिंह एवढं म्हणजे प्रत्येक अगदी प्रतापसिंह महाराज असे होते की कोणी एक त्यांच्या डायरीतच पत्र की एक व्यक्ती सातारली सामान्य व्यक्ती आहे, रोज जायची वाड्याच्या दारात. आता साहजिकच लगेच थोडी सगळ्यांना आत सोडायचे वाड्यात, पण ते त्यांच्या नजरेच पडलं होतं की सारखी ती व्यक्ती. पण त्यांनी एकदा बोलवलं काय कोण आहे व्यक्ती, काही नाही, घरी फक्त नवीन घर बांधलं होतं म्हणून घरी पायदूळ झाडावी म्हणून तो बोलवायसाठी येत होता. त्याच दिवशी मला त्याच्यासोबतच तिथं त्याच्या घरी गेले. मग त्यानं आपलं काही व्यवस्था नव्हती केली. अचानक त्यांना थोडी माहिती होतं अचानक येतील म्हणून. काही नाही, खालीच बसले जमिनीवरती. एवढे साधे राहत होते ते. आणि प्रत्येक रयतेला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला सांभाळून घेणारे जे होते. त्यांच्या आधिपत्याखाली 6 जागीरदार होते. फलटणचे निंबाळकर, म्हणजे ब्रिटिशांनी काय पूर्ण राज्य ताब्यात दिलं नाही प्रतापसिंह महाराजांच्या. एक 6 जागीरदारांचं राज्य फक्त ताब्यात ठेवलं होतं. त्यांच्यात पण करार करून गेले की थेट आधिपत्य होतं, पण तुम्ही काहीच करू शकत नाही. काय करायचं असेल तर ब्रिटिशांथ्रूच करायचं. त्यातूनही प्रतापसिंह महाराज इतकं कार्य केलं की जेव्हा ते गेले त्यावेळी 40 लाख रुपये शिल्लक होते. एवढं सगळं कार्य करून, जागोजागीचे पूल असतील काय असतील, एवढं प्रचंड कार्य होतं. तर त्यांच्या आधिपत्याखाली कोणतं फलटणचे निंबाळकर, जतचे डफळे असतील, अक्कलकोटचे भोसले असतील, वाईचे शेख मिरे, अशी लोक होती. पण ह्यांनी काय केलं नंतरच्या काळात, प्रतापसिंह महाराजांना प्रत्येकाला नंतर ब्रिटिशांनी एक गोष्ट केली की डिवाइड अँड रूल, हा ब्रिटिशांचा रूल होता. प्रत्येकाला त्यांनी मग नंतर फितवायला सुरुवात केली. मग सगळे आपली ही जागीरदार मंडळी जी होती सगळ्यांना फितवून त्यांनी मग आपल्या कब्जात घेऊन त्यांना आम्ही तुम्हाला सेपरेट राज्य करू दे, तुम्हाला राजा घोषित करतो. मग सगळे बोर्डचे प्रतिनिधी सगळे सचिव वगैरे सगळे गेले. कोणीही मदत केली नाही प्रतापसिंह महाराजांच्या सामने. आता जेव्हा प्रतापसिंह महाराजांना अटक करायची गोष्ट, प्रतापसिंह महाराजांना खूप खोटे आरोप ठेवले गेले होते. खूप भयंकर खोटे आरोप ठेवले की उठाव करणार आहेत इंग्रजांविरुद्ध वगैरे. एकही पुरावा शेवटपर्यंत सापडला नाही. म्हणजे प्रतापसिंह महाराज इतके श्रेष्ठ होते, त्यांचं कार्य इतकं पारदर्शक होतं की इंग्लंडच्या संसदेकडून त्यांना एक रत्नजडित तलवार भेट आली होती त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून. पण त्यावेळी जो साताऱ्यात प्रकार सुरू होता, छत्रपतींना गादीवर काढायचा प्रकार सुरू होता, त्यामुळे ती शेवटपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचू दिली नाही. मग तिचे बऱ्याचशा नोंद्या मी काढत ट्रेस करत गेलो, त्या मुंबईपर्यंत काढत, मुंबईतनं गायबच झाली ती. तिथनं पुढे येऊनच दिली नाही साताऱ्यात. काय प्रतापसिंह महाराजांना कळून दिल्या नाहीत गोष्टी की बाबा तिकडचे बरेचसे मोठे मोठे लोक अधिकारी असतील, ब्रिटिश अधिकारी होते, साताऱ्यातलेच फक्त विरोधात होते. पण इंग्लंडमधले बरेचसे अधिकारी प्रतापसिंह महाराजांच्याच बाजूने होते. कारण नंतर जेव्हा रंगो बापूजी इंग्लंडला प्रतापसिंह महाराजांसाठी लढत होते त्यावेळेस तिथल्या बऱ्याचशा अधिकाऱ्यांनी त्यांना मदत केलेली आहे. रंगो बापूजींचं इंग्लंडमधलं सगळं रेकॉर्ड उपलब्ध आहे. संसदेत केलेल्या भाषणांपासून सगळं, ब्रिटिशांना ती सवयच होती ना की सगळं नोंदवून ठेवायचं. सगळं उपलब्ध आहे, त्यातून वाचा. मी सगळ्यांना आपल्याकडे उपलब्ध आहे, कोणाला आवड असेल नक्की मी तुम्हाला देईन ते वाचायला. संघर्ष इतका टोकाचा होता. रंगो बापूजी जवळपास 15 वर्ष लढले. प्रतापसिंह महाराजांच्या पश्चात प्रतापसिंह महाराज हयात होते तोपर्यंत त्यांना पगार देत होते इंग्लंडमध्ये, बाबा पैसे पुरवते. प्रतापसिंह महाराज गेल्यानंतर पैसे कुठे आहेत, तिथनं मिळेल त्याच्यातच ह्याच्याकडनं उदर घे त्याच्याकडनं कर्ज घे असं करून प्रताप